नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय। आज चर्चा म्हणजे इंदापूर तालुक्यातलं जे विधानसभा निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये तिरंगी निवडणूक झाली आणि सध्या भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असणारे हर्षवर्धन पाटील तसंच प्रवीण माने, तर यात सर्वात अगोदर कोण भारतीय जनता पक्षात जाईल आणि कोणाला विधान परिषद मिळेल याच विषयावरती आजची चर्चा घेऊन आलेलो आहे। तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा, आपल्याला हीच विनंती आहे। तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनवरती असं क्लिक करा, त्यानंतर घंटी येते, घंटी दाबा आणि त्यानंतर ऑल येतं ते दाबा, म्हणजे चॅनल सबस्क्राईब झाला। तर सर्वप्रथम आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती, म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर चला चर्चेला सुरुवात करू। आपण पाहिलं असेल की निवडणुका जाहीर झाल्यानंतर म्हणजे लोकसभेच्या वेळेसच इंदापूर तालुक्यातले प्रवीण माने हे शरद पवार गटाचं काम करत होते। ज्यावेळेस अजित पवार शरद पवार गट वेगळे झाले त्यावेळेस इंदापूर तालुक्यामध्ये शरद पवार गटाचं काम करण्यासाठी मोठा नेता असा कोणी नव्हता। त्यावेळी प्रवीण माने यांनी काम केलं, परंतु त्यांच्यावरती दबाव आणल्यानंतर पुन्हा ते अजित पवार गटामध्ये गेले आणि लोकसभा निवडणूक झाल्यावरती मात्र पुन्हा लगेच प्रवीण माने यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश केला। त्यावेळेस आप्पासाहेब जगदाळे हे देखील शरद पवार गटाचं काम करत होते। दोन्ही नेते म्हणजे तिकीट मागणी, ज्यावेळेस उमेदवारी अर्ज मागणी करण्याची वेळ आली त्यावेळेस इंदापूर तालुक्यातून 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। त्यामध्ये प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे हे देखील प्रामुख्याने होते। या दोघांचं असं होतं की दोघांना कोणाला का तिकीट मिळाला, आपण एकमेकाचा प्रचार करू। परंतु पुढे जाऊन हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे या दोघांचाही पत्ता कट झाला आणि त्यानंतर प्रवीण माने यांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली, हे आपण सर्वांना पाहिलेलं देखील आहे। हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गट तुतारीतून निवडणूक लढवली, त्यांचा पराभव देखील झाला, हे देखील आपण पाहिलेलं आहे। या ठिकाणी दत्तात्रय भरणे हे 20,000च्या दरम्यान म्हणजे 19,200 मतांनी निवडून आलेले, हे आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे। परंतु आता सध्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे, महायुतीचं सरकार आलेलं आहे। त्यात भारतीय जनता पक्षाचे 133 आमदार निवडून आलेले आहेत आणि हर्षवर्धन पाटील यांनी ज्यावेळेस भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यावेळेस त्यांनी फक्त भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचाच राजीनामा दिला होता। भारतीय जनता पक्षाने जे देशाच्या साखर कारखान्याचं जे राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं होतं, या कारखान्याचा या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता, तो अद्यापही दिलेला नाही। गेल्या आठवड्यामध्ये याची दिल्लीमध्ये मीटिंग पार पडली, या मीटिंगला देखील हर्षवर्धन पाटील उपस्थित होते। हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्येच या सर्व देशाचे जे प्रतिनिधी आले त्यांची मीटिंग पार पडली। त्यात त्यांचं जे काही नियोजित प्रोग्राम पार पडला, म्हणजे त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही। परंतु हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायत काय अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झालेली आहे। त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या गाठी भेटी देखील घेतलेल्या आहेत। त्या अगोदर म्हणजे ज्यांनी प्रवीण माने यांनी जी विधानसभा निवडणूक लढवली, विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून भारतीय जनता पक्षाचं काम हे इंदापूर तालुक्यात जोमाने करायचं असं ठरवलं होतं। म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्ष सोडून शरद पवार गटात गेल्यामुळे भारतीय जनता पक्षात कार्यकर्ताच राहिला नाही, जेमतेम 1,000-1,500 मतं भारतीय जनता पक्षाची राहिलेली आहेत आणि याच भारतीय जनता पक्षाची पोकळी भरून काढण्यासाठी किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे त्या गटाची पोकळी भरून करण्यासाठी या दोन्ही पक्षाचा विचार सुरू होता आणि त्यातच भारतीय जनता पक्ष हा निवडला गेला। म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवीण माने प्रवेश करतील अशी एकंदरीत परिस्थिती होती आणि त्यांना विधान परिषद मिळेल असं देखील एकंदरीत चर्चा होती। म्हणजे प्रवीण माने यांना तब्बल 39,000 मताधिक्य मिळालेले आहे। म्हणजे पुन्हा 2029ला जर भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढला तर प्रवीण माने हेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असू शकतात अशी देखील परिस्थिती आहे। परंतु आता त्यातच हर्षवर्धन पाटील यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे प्रयत्न सुरू केलेत। ही चर्चा ऐकल्यानंतर म्हणजे ही चर्चा तालुक्यामध्ये सुरू झाल्यानंतर प्रवीण माने यांनी
भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा सध्या तरी प्रवेश थांबवलेला आहे असं एकंदरीत दिसतंय. म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांना जे घेऊन जायचं होतं, आणि जर आपण भारतीय जनता पक्षामध्ये जर गेलो, जसं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेल्यावरती झालं तसंच भारतीय जनता पक्षात गेल्यावरती देखील होईल. म्हणून प्रवीण माने यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाणं सध्या तरी टाळलेलं आहे. आणि जर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि पुन्हा जर हर्षवर्धन पाटील परत भारतीय जनता पक्षात जर आले तर मात्र आपल्याला तिथं देखील काही मिळणार नाही असं एकंदरीत प्रवीण माने आणि त्यांच्या सोबत असलेल्या गटाला वाटते. त्यामुळं सध्या तरी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाणं टाळलेलं आहे. म्हणजे आता सध्या हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षात अगोदर जातील का प्रवीण माने जातील, पण प्रवीण माने हे सध्या तरी जाणार नाहीत असं एकंदरीत दिसतं. म्हणजे जातील, पण हर्षवर्धन पाटील काय करणार आहे हे बघून ते जातील. प्रवीण माने जर गेले आणि पुन्हा हर्षवर्धन जर गेले तर मात्र प्रवीण माने यांचं तिथं म्हणजे काही चालणार नाही असं एकंदरीत चित्र आहे. म्हणून प्रवीण माने यांनी सावध भूमिका घेऊन हर्षवर्धन पाटील यांचं काय होतंय ते अगोदर बघितल्यानंतरच प्रवीण माने यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होऊ शकतो. म्हणजे प्रवीण माने हे इंदापूर तालुक्यातलं नव नेतृत्व आहे. म्हणजे इंदापूर तालुक्यातून नवीन उदयास आलेलं नेतृत्व आहे. जसं 1995 ला प्रदीप गारटकर आणि हर्षवर्धन पाटील आणि गणपतराव पाटील अशी तिरंगी निवडणूक झाली होती, तशीच थोड्याफार फरकाने इंदापूर तालुक्याची 2024 ची निवडणूक झालेली आहे. त्यामध्ये देखील प्रदीप गारटकर, गणपतराव पाटील यांचा पराभव झाला. तसंच आता हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांचा पराभव झालेला आहे. परंतु पुढे जाऊन प्रवीण माने यांना कुठल्या तरी एखाद्या पक्षाची जर उमेदवारी मिळाली तर मात्र अधिकचं बळ प्रवीण माने यांना मिळू शकतं आणि त्या दिशेनं त्यांची सध्या तरी धडपड सुरू आहे. प्रवीण माने यांचे वडील दशरथ माने हे देखील पळसदेव जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आले होते आणि ते जिल्हा परिषदेला सभापती देखील होते. त्यातच प्रवीण माने देखील जिल्हा परिषदेला म्हणजे पळसदेव गटातूनच निवडून आले आणि ते 2.5 वर्ष जिल्हा परिषदेला बांधकाम सभापती म्हणून देखील राहिलेले आहेत. त्यात तसंच आता म्हणजे त्यांचा देखील कार्यभार आहे. त्यामुळे ते सध्या त्यांचं देखील राजकीय वजन वाढत चाललेलं आहे. त्यामुळं आता सध्या भारतीय जनता पक्ष कोणाला पसंती देते, हर्षवर्धन पाटील यांना देते का प्रवीण माने यांना देते हे देखील महत्वाचं आहे. हर्षवर्धन पाटील यांचे भारतीय जनता पक्षाच्या अनेक लोकांशी चांगले संबंध देखील आहेत. त्यातच प्रवीण माने यांचे वडील दशरथ माने यांचे देखील सगळ्या लोकांशी चांगले संबंध आहेत. परंतु आता सरकार हे सगळं स्थिर झाल्याच्या नंतर ह्या सगळ्या उलाढाली म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये हे सगळं जवळपास ठरेल, सगळं होईल. जर हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी नाही सोडली आणि भाजप तुतारीतच राहिले, शरद पवार गटातच राहिले तर मात्र प्रवीण माने हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील. आणि जर हर्षवर्धन पाटील यांनी जर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तर एकंदरीत ते चित्र तसंच दिसतंय. म्हणजे त्यांच्याकडे जे साखर कारखानदारीचं अध्यक्षपद असलेलं आहे ते अजून तरी तसंच शाबूत आहे. त्यामुळं ते प्रवेश करतील असं एकंदरीत दिसतंय. त्यांनी जर प्रवेश केला तर मात्र प्रवीण माने पुन्हा शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील हे बी तितकंच खरं आहे. म्हणजे कोण प्रवेश कुठं करतंय ह्याच्यावरती बरंच अवलंबून आहे. आणि जर प्रवीण माने यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जर प्रवेश केला तर मागं पुढे त्यांना विधान परिषद मिळू शकते आणि हर्षवर्धन पाटील यांनी जरी केला तरी त्यांना देखील मागं पुढे विधान परिषद मिळू शकते हे पण तितकंच खरं आहे. म्हणजे दोघांपैकी एका नेत्याला म्हणजे जो भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस ज्यांना घेईल, ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेल त्यांना विधान परिषद मिळू शकते. आणि येणारी 2029 ची जी विधानसभा निवडणूक आहे हे देखील जोरदार रंगतदार अशी निवडणूक होऊ शकते. त्यामुळं सर्वात आधी कोण प्रवेश करेल, भारतीय जनता पक्ष कोणाला हिरवा कंदील दाखवल हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचबरोबर जे इंदापूर तालुक्यामध्ये RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसंघाचे जे कार्यकर्ते आहेत, ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जे काम करतात ह्यांचा रिपोर्ट हा भारतीय जनता पक्षाला जातो आणि त्यावर तो निर्णय केला जातो. तसाच इथला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो म्हणजे सर्वे आहे हा कुणाच्या बाजूने जातोय त्यावर देखील बरंच आधारलेलं असतं. आणि तर येणाऱ्या काळामध्ये आपण बघू कोण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करेल. पण एकंदरीत चित्र तर हर्षवर्धन पाटील करतील असं एकंदरीत दिसतंय.
परंतु आता येणारा काळच आपल्याला म्हणजे कळेल कोण प्रवेश करणार आहे कोण नाही करणार आहे. परंतु या दोन्ही नेत्यांचं भवितव्य हे भारतीय जनता पक्षामध्ये उज्ज्वल होईल हे एकंदरीत चित्र दिसतंय. तर आपण सर्वांना पुन्हा विनंती की चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही पुन्हा एकदा विनंती. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.